हॅलो एव्हरीवन, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन व्लॉगमध्ये. आत्ताच मी यूट्यूबवर एक व्लॉग अपलोड केलेला आहे एप्रिल फुलचा. तुम्ही जर आणखी तो व्लॉग बघितला नसेल तर नक्की जाऊन बघा. खूप भारी व्लॉग आहे आणि अचानक चालू केलेला व्लॉग आहे तो. सो आता हा व्लॉग स्टार्ट करते, हा सुद्धा पूर्ण बघा. आता हे हेअर कट करायला गेलेले आहे कटिंग करण्यासाठी. आता माझं सगळं काम आवरून झालं आणि आज मला उपवास आहे त्यामुळे साबुदाणा बनवायचा आहे. तसं तर यांच्यासाठी आलू पराठे बनवणार आहे, पण त्यांना पण साबुदाणा आवडतं म्हणून एकदा तो करायचा आहे. त्यानंतर मला आलू पराठे बनवायचे. कपडे वगैरे वॉशिंगला लावून दिले आणि ना काल आम्ही शॉपिंगसाठी गेलो होतो. यांना लग्नासाठी ड्रेस घ्यायचा आहे, भैयाचं लग्न येतं. बट तो थोडासा अल्टर करण्यासाठी टाकलेला आहे, थोडी साईज मोठी होती तर तो सुद्धा आणायला जायचा आहे. तर हा ब्लॉग तुम्ही न स्किप करता पूर्ण बघा, खरंच खूप धमाल मस्ती होणार आहे. तर आत्ताच मी हेअर कट करून आलेलो आहे. थोडासा यावेळेस म्हणजे असं बारीक बारीकच केला, कारण की एक 15-20 दिवसांना लग्न आहे, तर म्हटलं तोपर्यंत छान वाटेल. आणि असं ऐन टायमावर पण केलं तर कसं जरा छान नाही वाटत, ते बरं नाही वाटत समोरच्याला बघायला. एकदम असं काहीतरी चेंज झाल्यासारखं वाटतं. तर आत्ताच माझं जेवणसुद्धा झालेलं आहे, म्हणजे आमचं दोघांचं. आकांक्षाला आज उपवास आहे चतुर्थीचा, तर मला साबुदाणा आवडतो म्हणून तिच्यासोबत माझे पण उपवास होऊन चालले खूप सारे. कारण की आत्ताच मग रामनवमीचा म्हणजे तो पण उपवास मी धरलाच होता. म्हणजे जेव्हा जेव्हा तिला उपवासच होता माझा सुद्धा तो आता होऊन चालला. तर मला असं वाटतं आता मी पण उपवास पकडायला सुरुवात करायला पाहिजे. कारण की नुसतं साबुदाणा खाऊन काही फायदा नाही. ॲटलिस्ट उपवास धरला म्हणजे ते म्हणाल तरी होतं उपवास होता, आहे का नाही. तर आकांक्षाचं किचनमध्ये चालू आहे काहीतरी. काय चालू आहे? मी भाजीपाला आणला तेच निवडण्याचं काम चालू आहे वाटतं याचं. खूप जास्त कंटाळा येतो मला हे निवडायचं, तर त्यातल्या त्यात कोथिंबीर म्हटल्यावर तर विचारू नका. आणि आतापर्यंत आम्ही ना हायब्रिड कोथिंबीर आणत होतो इकडं. आता एक 2-3 टायमापासून आम्ही देसी म्हणजेच गावरान कोथिंबीर आणायला लागलो आम्ही. हा, ही भेटायला लागली आता. अगोदर तर अशी कोथिंबीर होती, ती टाकून पण काही फायदा नव्हता आणि त्याचा स्मेल तर बिलकुल येत नव्हता. ही कोथिंबीर आहे. नुसता गाजराचा पाला होता. नुसतं मन समाधानी होती की वा भाजीमध्ये बी कोथिंबीर आहे वा. कारण त्या स्मेल नव्हता, काहीच नव्हतं. आता छान भेटायला लागली. पण निवडायचं एवढा जास्त कंटाळा येतो ना मला, पण काय आता करावं लागतं. इकडे दुकान मांडलेली काय तो स्वच्छ धुवून वगैरे सगळं ठेवून दिलं मी, जेणेकरून ते आता थोडा वेळ ठेवलं का सुकून जाईल, म्हणजे मग त्याला फ्रीजमध्ये भरून ठेवत. जर मी आणल्यावर त्याला जर निवडायचा किंवा वॉश करायचा कंटाळा केला तर मला एवढा कंटाळा येतो पुढचे 2 दिवस कधी ते तसंच पडतं, मला सुद्धा समजत नाही. त्याच्यामुळं जेव्हा भाजीपाला येतो तेव्हा मी निवडून ठेवत असते. त्यातल्या त्यात त्यांनी आज कोथिंबीर एवढी जास्त आणली ना, खूपच. अरे तो माणूस म्हणे म्हणजे पहिले मी 10 रुपयाचे घेतले, त्यानंतर म्हणे ये लो मेरे तरफ से भी. बहुतेक कोथिंबीर आता स्वस्त आलेली आहे. सगळा भाजीपाला घेतला का आपण, जर समजा कोथिंबीर घेतली पण नाही तर भरपूर कोथिंबीर ते लोक देऊन टाकतात आपल्यासोबत, थोड्याशा मिरच्या आणि कोथिंबीर. आपल्या इकडे तसं नाहीये ना. इकडे भाजीपाला घेतला म्हणजे कढीपत्ता, कोथिंबीर आणि मिरची थोडं थोडं का नाही होत राहतं, म्हणजे राहतच फ्री मध्ये. म्हणजे प्रत्येक वेळेस विकत घ्यायचं काम नाही. जर दररोज कोण जर भाजीपाला आणत असेल ना, त्यासाठी भारी आहे. हा, दररोज भेटून जातं मिरच्या, कोथिंबीर, मिरची आणि कढीपत्ता फ्री भेटतो. कढीपत्ता आज मला एवढा भेटला, जो की 2-3 दिवस जातो, सहज करून जातो. आणि आम्ही हा माठ आणलेलं आहे, पण पाणी म्हणा तसं काही थंड नाही होत है ना. पहिले 2-3 दिवस एवढं गार पाणी झालं ना त्याच्यात, आणि आता बिलकुल होत नाही. का वातावरणामुळे काय माहिती, गरमी जास्त वाढली. नवीन त्याला हवा दाखवली फक्त. तो असा थोडा जाड आहे आणि त्याचं पाणी पण पाजरत नाही ना, त्याच्यामुळे पाणी नाही गळत त्याचं. ठीक आहे, पालक भाजी वाटतंय ना. पालक एवढा कंटाळा आलाय, मी आताच फराळाचं केलंय. बापरे, विचार नका. यांना म्हटलं तर मी आलू पराठे करते म्हणून, पण ते बोलले की नाही मी पण उपवास पकडतो, कारण गेल्या 1-2 वेळेस पासून पकडला होता. पण मला वाटलं आज धरते की तेच मी बोललो, आता तिकडे होतं. हा का. हा, ते खाल्लाय त्यांनी साबुदाणा, नको करू बोलले. आता मी चटणी करून तर ठेवलेली आहे, बघा ना आता. तेव्हा जेवण वगैरे झाल्यानंतर खूप सारा टाइम स्पेंड केला आणि आता संध्याकाळची वेळ झालेली आहे आणि आम्हाला थोडंसं बाहेर सुद्धा जायचं आहे. तर त्याच्या आधी म्हणलं आपण चहा पिऊन जाऊया. आणि मी आज म्हणजे आज आकांक्षाने बनवणार आहे चहा, आज मी बनवणार आहे. कसं वाटतं मी चहा बनवणार आहे? हा, आज मी ब्लॉगमध्ये चहा सुद्धा दाखवणार आहे. मी मला कशी चहा वगैरे येते का नाही, लय वेळेस म्हणते ना तो. तर मी आज चहा बनवणार आहे.
तर बघूया. करा मग, आपल्याला बाहेर जायचंय. यांचा जो ड्रेस अल्टर करायला टाकलेला आहे तोच आणायला जायचंय. त्या माणसाचा फोन आला, एक तर संडे असल्यामुळे आता दुकान बंद होती म्हणे. 1 ते 1.5 तासच येतो शॉपवर. तोपर्यंत आम्हाला तिथे जाऊन ड्रेस घ्यायचा आहे. होईल का हो, तोपर्यंत? तर पटकन चहा करतो आणि आम्ही जातो बाहेर. आता बघू आकांक्षाला चहा आवडते का. आता मी चहा रेडी करून आणलेली आहे आणि मी एक सिप घेतला तिकडं. मस्त झालेली चहा. मी बघते कसा झाला. आता आकांक्षाला आवडते का नाही हे आता तीच सांगू शकते. तर आपण आता तिचा रिव्ह्यू ऐकू. चल घे. बापरे, एवढी मोठी चहा आणली त्यांनी. बापरे बाप, संपायची. माझ्याकडून थोडी जास्त आली त्याच्यामुळे थोडीशी तिकडच आहे अजून. बापरे बाप, तरी मी ना अंदाज सांगितला होता की किती टाकायची म्हणून. पण ते आहे ना ते हं? ती बेसिन मध्ये गेलेली. बाप, चहा सांडून टाकली. किती कुरलेली होती. अर्धा कप. खरंच? खरंच. बापरे बाप, म्हणजे चहा बघा तुम्ही किती केलेली होती यांनी. मला वाटलं हे रिकामं दाबडा करी. त्यामुळे त्यांनी फेकून दिली. चला आता मी पण चहा घेते आणि कशी झाली सांगते. घेतला का मॅडम? एक सिप घेतला का? हा, कशी आली? छान झाली, मस्त झाली. फक्त मी जेवढी साखर टाकते का त्यापेक्षा थोडीशी कमी झाली. म्हणजे मी पण फिक्कीच करते, पण यांची जरा जास्तच फिक्की झाली, पण छान झाली. मला साखर त्याच्यामुळे कमी केली मी जरा. काही आपलं काही काढते तोंडातून. थोडीशी फिक्की झालेली, पण टेस्ट छान आहे. पिऊ शकते मी. अशी काही चहा आहे. तुला फ्रेम मध्ये घेतो मी. चहा मध्ये दिसते तो. आता आम्ही ना यांचा ड्रेस आणण्यासाठी चाललेलो आहे, पण ऊन लागू नये म्हणून असं केलेलं आहे हिरवी मॅट. पण ती किती कमी जागाला केलेली आहे. ते फक्त केलं ते म्हणजे प्रॉपर सावली पडासाठी नाही, दाखवासाठी ते आम्ही केलं. हा, ते आता काय माहिती तुम्हाला आवाज येत असेल का नसेल, पण ना सगळ्या गाड्या मागं उभ्या राहत्या आणि ते समोर केलेलं आहे त्या मागं, म्हणजे त्याच्या खाली फक्त एक एक कार उभा राहू शकते. ही दुकान ना 7 वाजेपर्यंतच ओपन राहणार होती आणि आम्ही 6:30ला पोहोचलोय. ट्रॅफिकमुळे थोडासा वेळ लागला आणि यांचा ड्रेस सुद्धा अल्टर करून झालेला आहे. कसा वाटतोय? काल थोडासा तो मोठा होता त्याच्यामुळे आज अल्टर करून घेतला तर 1 नंबर झालेला आहे. आवडला? त्यांच्यापेक्षा जास्त चॉईस माझी त्या ड्रेसला. त्यांना अगोदर दुसरा आवडला होता, पण नंतर मी माझ्या चॉईसने घेतलाय ना, ह्या दुकानातून घेतला होता. एवढा भारी ना तो तुम्हाला लग्नाच्या फोटो रील्स मध्ये बघायला मिळेल, ब्लॉग मध्ये. ते तर आहेच. खूप भारी आहे. आता गाड्यांमुळे आवाज येतोय का नाही काय माहिती. येत असं आवाज मोठा काढायचा बरोबर येतो. आजूबाजूचे लोक असे पहा, म्हणजे मी जर जास्त जोरात बोलले ना आजूबाजूचे लोक असं बघतील, काय बोलती एवढं जोर जोरात. चला आता कुठे जायचंय? आता घरी. घरी जाता जाताना एक एवढा छान व्ह्यू भेटला होता आम्हाला, सनसेट आणि तापी नदीची. एवढा छान, पण तिथं आम्ही म्हणजे ब्लॉग शूट केला, पण गाड्यांचा आवाज एवढा आहे ना की ती क्लिप टाकायची इच्छाच नाही आहे डायरेक्ट. आणि तेच कोण मिळेल की माईक शोधायला लागलेलो आहे. हा, तसं 10K झाल्यावर घेणार होतो ना आपण, पण लक्षच नाही, कारण म्हणजे लॉंग ब्लॉग आम्ही करतच नाही अशामध्ये, हो ना. त्याच्यामध्ये ध्यान नाही राहिलं, पण आज जरा वाटलं घ्यावा. हा, आज ब्लॉग घ्यायला लागलो तेव्हा लक्ष आलेलं आहे आम्हाला, हो की नाही. बहुतेक इथं पण आवाज येत असेल, बघतो आता आम्ही येतो का नाही बॅकग्राऊंड. हा, ते झाल्यावर चेक करतो येतो की नाही म्हणून. काय माहिती होता, कारण की इथं पण खूप सारे बालगोपाळ आहे, त्यांचा खिलीबिलाट चालू आहे हा, बॅकग्राऊंडला. खेळते. आणि संडे म्हणल्यावर ना लेकरांचीच गर्दी असते खेळण्यासाठी. हा, असंच जाता आता दिसलंय गार्डन, तर म्हणलं चला थोडंसं आपण ते पाहून घेऊ कसं आहे काय. फर्स्ट टाइम आलो आम्ही इथं, त्यामुळे याच्या अगोदर आलेलो नाहीये. आम्ही जिकडे जातो ते दुसरं आहे, ते आमच्या घराकडे, हे थोडंसं दूर आहे. ब्लॉग डायरेक्ट ना 2 दिवसानंतर कंटिन्यू होतोय. इथून म्हणजे याची मागची क्लिप बघितली असेल तुम्ही की आम्ही माईक ऑर्डर करतोय म्हणून, आणि चक्क माईक घरी सुद्धा आलेला आहे, तेव्हा आम्ही ब्लॉग शूट करतोय. 2 दिवसाचा गॅप घेतला आम्ही. हा, आजच आलेला आहे माईक, त्याचीच आता आम्ही ना टेस्टिंग करणार आहे, आवाज कसा येतो काय येतो. पहिले तर अनबॉक्सिंग करूया. हे बघ किती पॉकेट फ्रेंडली, मस्त खिशात बी घालू शकतो आपण. हा, मस्त आलं खरंच, भारी आहे. छोटासा आता आवाज चेक करावा लागेल कसा आहे काय तर. त्याच्यानंतर चार्जर ते
त्याच्या आधी आपण माईकच ओपन करून कसं येतं एक्साइटमेंट आहे खूप जास्त. या कंटेंट क्रिएशन किंवा व्लॉगिंगमुळे समजा ह्या गोष्टी आपल्याला नवीन वाटते. अनुभव आला मी त्याने तर तसं काय कधी घेतलं असतं आपण. येत निघत नाही वाटतं. नाही डायरेक्ट नाही निघत. 2 माईक आहे छोटे छोटे ओके. आणि यो तुझा कोणता सांग. आ सेम असते ते आताच वाटून घेऊ. आणि हा आहे रिसिव्हर म्हणजे मोबाईल लावायचा आहे ना. आम्हाला सुद्धा माहित नाही अजून, आता बघूया. बघून करू. त्याच्यावर बटन आहे आय थिंक, ते चालू करायचं आणि हे मोबाईलला कनेक्ट करून द्यायचं. रिसिव्हर माईक. हा आणि याला असं मागून लो चुंबक आहे, मॅग्नेट आहे. मस्त असं लावायचं आणि त्याच्या आतमधून आहे ना. जास्त मोठं आहे का नाही? ठीक आहे. नाही, ठीक आहे. ओके. तर आता तू तुझं लावून घे. मी लावून देतो तुला. नाही मी असं हातातच घेते. कुठे? इकडे पडलं. मी हातातच घेते सगळं. थोडंसं हार्ड आहे ते लावायला, जास्त मॅग्नेट आहे त्याला. हा 1 मिनिट आम्ही रिसिव्हर कनेक्ट करतो. आता ना माईक कनेक्ट केलेला आहे पण आवाज कसा येतोय आता आम्हालाच नाही माहिती, कारण आम्ही बोलतोय हॅलो कसा आवाज येत असं ना आता आम्हालाच माहित नाही. आता आम्ही चेक करूया. ते जास्त हलवू नका शर्ट, आवाज येईल त्याचा खरखर. हॅलो माईक टेस्टिंग, माईक टेस्टिंग. आम्हाला सुद्धा व्हिडिओ बघावा लागेल आवाज कसा येतोय. आपण रात्री वॉकिंगला जातो ना, जेवण झाल्यावर तेव्हा बाहेर घेऊन जाऊ त्याला, म्हणजे तेव्हा समजेल. कारण तेव्हा आम्ही नॉर्मली व्लॉग घ्यायचो ना इथून मागं, तर बिलकुल आवाज येत नव्हता. आणि हा म्हणजे मेन म्हणजे बाहेर गेला तेव्हा कळण आपल्याला. घरात कसं तसं पण आवाज चांगलाच येतो. शांतताच पण असते. तरी पण थोडा वेगळा वाटण असं मला वाटतंय. चेंज तर येईलच काहीतरी थोडं. तर चला आम्ही आता ते बघतो. आणि आम्ही आता ही याच्या मागची क्लिप बघितली तर आवाज म्हणजे खरंच खूप सारा डिफरन्स झाला त्या पहिल्या बिना माईकचा आणि माईकचा. तर असं वाटतंय आता नाद केला पण वाया नाही गेला. डायरेक्ट नाही तर नॉर्मली फॅन चालू असला की आवाज पण थोडासा हे होतो है ना. हा यांनी नाही झाला बिलकुल पण. भारी म्हणजे काहीतरी उपयोगी गोष्टी आहे. आणि डिजिटेकचाच घेतलेला आहे आम्ही ना. रिंग लाईट सुद्धा डिजिटेकचीच घेतलेली आणि माईक सुद्धा डिजिटेकचाच घेतला. फक्त ट्रायपॉड आमचा हिफिनचा आहे. डिजिटेक आम्ही म्हणजे फ्री मध्ये प्रमोशन करू. नाही छान असते त्यांचे प्रोडक्ट वगैरे, भारी क्वालिटी राहते आणि म्हणजे डोळे दाखवून विश्वास केला जातो. आणि मेन म्हणजे आता लग्न आहे बंटी भैयाचं, तेव्हा काम येणार आहे हे सगळं, कारण गोंधळात आवाज येणार नाही वगैरे, त्याच्यामुळे आता जास्त काम आहे ना त्याचं. तेच असा कार्यक्रमात वगैरे. आणि मेन म्हणजे बाहेर गेला आपल्याला प्रॉब्लेम होता गाड्याचा किंग कॉंग कोंग कॉंग. व्लॉगच घेता येत नव्हता त्याच दिवशी. म्हणजे ह्याच व्लॉग मध्ये ना आम्हाला एक बाहेरची क्लिप घेतली होती आम्ही. त्या नदीजवळ एवढा छान सनसेट वगैरे होता, पण एवढा गाड्यांचा आवाज होता, आमच्या दोघांचा आवाज काहीच येत नव्हता. त्या दिवशी जरा स्क्रू फिरकीला जरा लगेच ऑर्डर करून घेतला. त्याच्यामुळे आमच्या घरी माईक आलेला आहे. पण तसं पण तुम्ही बोलले होते ना की 10K झाल्यावर घेऊ म्हणून, आता तर 15,000 व्हायला आले. हा तरी थोडं लेट झाला. ते एक व्हिडिओ जास्त पाहिला फॉलोअर वाढून गेले. एका व्हिडिओ जरा जास्त. आणि सॉरी जरा पहिले कसं मोठ्या ना बोलायची सवय होती ना, आता कसं तुम्हाला थोडा प्रॉब्लेम होऊ शकतो. मग आम्ही लेच मोठ्या बोल राहिलो. इतकी मोठ्या बोलायची गरज नाही. हा माईक म्हणजे हळू बोलला तरी जमून जाईल. ठीक आहे आता होईल याची पण सवय आम्हाला हळूहळू. आता माझा हात खूप जास्त गळा आलेला आहे. आता आम्ही बाहेर गेलो होतो एका कामानिमित्त, घरी आलेलो आहे आणि आता ना स्वयंपाक करायचा आहे. पालक पराठे करू, कारण पालकाची भाजी मला तशी धक्कतच नाही. असंच मला काहीतरी वेगळं करून ते पोटात घालावी लागते. कारण ना त्या दिवशी मी पालकाची खिचडी केली, ती एवढी छान झाली होती. कशी झाली होती ते अशी म्हणजे दिसाला तर एक नंबर आली, काही विशेष नव्हता. ग्रीन ग्रीन जास्त थांब मी थोडं त्या पुढच्या घरात जाऊन टेस्ट करू आपण. ओके ओके लांबून थोडं जवळ जा, जेवढ्या लांब जायचं तेवढा जा. लांब हॉलच्या दरवाजाजवळ जा म्हणजे कळल. बर येतो का आवाज? आता नाही कळणार ना, तो नंतर कळल. आता मी आज ना थोडं म्हणजे ऑफिसहून थोडं लवकर आलो होतो, त्याच्यामुळे मला आता काम सुद्धा करायचंय. अर्धा 1 तास माझा बाकी आहे, तो मी आता आवरून घेतो. त्याच्यानंतर आम्ही जेवण वगैरे करू. मग बघू आता आपण चेक करून आला का. आणि तुम्ही म्हणता सर या आकांक्षेची अशी काय बघत होती, तर ती मी हॉलमध्ये गेलो होतो आणि तिथून आम्ही माईक टेस्ट करत होतो.
सो आता चला मी पण पटकन स्वयंपाक करते कारण उशीर झाला की खूप जास्त कंटाळा येतो आणि बिग बॉसचा पण टाइम झाला असेल. मला बिग बॉस बघितल्याशिवाय अजिबात जमत नाही. सो याच्यात ते हे पण आहे काय नरम नरम. काय बरं अरे हे तर चार्जर आहे, म्हणजे याला आपण असं समोरून लावू शकतो. अच्छा अच्छा ते लोकांच्या माईकला दिसत असं स्पॉन्ज माऊ माऊ ते हा. वालं. हे बघ. किती नरम दिसत ते. पावडर लाल बरं आहे. ते किती माऊ आहे ते. घ्या मग पावडर लावायला तुम्हाला. करतो घ्यायला. नका तुमच्या चेहऱ्याला लावा. काही.